पौराणिक कालखंडातील तो अलौकिक, शांत सुवर्णयुग, जेव्हा धर्मध्वजा उंच भरारी घेत होती आणि पृथ्वीवर ऋषींच्या तपोनिर्मित तेजाचा मंद सुवास पसरलेला होता. अर्जुन, धर्मवीर, कौंतेय, श्रीकृष्णाच्या चरणी नम्रपणे वाकला. हे कमलनयन, मोक्षदा एकादशीची कथा मनाला जणू अमृतस्नान घालून गेली. आता कृपा करून मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षातील एकादशीचा महिमा मला निवेदित करा. तिचं नाव, तिची पूजा, तिचा फलप्रभाव हे सर्व ऐकण्यास माझे मन व्याकुळ झाले आहे. श्रीकृष्ण स्मितहास्यानं म्हणाले, हे पार्थ, मार्गशीर्ष पुष कृष्ण एकादशीस सफळा एकादशी म्हणतात. या दिवशी भक्तिभाव, निवेदक मन आणि शुचिरभूत आचरणाने भगवान श्रीनारायणाची उपासना करावी. लिंबू, नारळ, फळे, सुगंधी नैवेद्य अर्पण करावीत. उपवास, जप आणि रात्रनिशेचा जागरण यांचे पुण्य जणू 5,000 वर्षांची तपश्चर्या भोगून मिळावे तितके आहे. एकादशी हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ, कारण ती आत्म्याचे बंधन तोडणारी, मनाला निर्मळ करणारी. आता ऐक पार्थ, या व्रताची दिव्य कथा. पूर्वी चंपावती नावाचे एक समृद्ध नगर होते. सुवर्णाच्या कळसांनी जगमगणारे, सरस्वतीच्या प्रवाहासारखे शांत. तिथे राजा महिष्मान राज्य करीत असे. धर्मपरायण, न्यायशील, प्रजाजनांचा आश्रयदाता. त्याचे 4 पुत्र, परंतु मोठा लुंपक. राजघराण्यात जन्मलेला, परंतु स्वभावानं अत्यंत दुराचारी, विकृत, उन्मत्त. मद्यपान, जुगार, चोरी, स्त्रीद्वेष, हिंसा, देवता व ब्राह्मणांचा अपमान हाच त्याचा नित्यक्रम. नगरवासीय भयभीत, परंतु तो युवराज असल्यानं कोणी धजावत नव्हते. एके दिवशी महिष्मान राजाला त्याच्या पुत्राचे सर्व कुकर्म कळले. ते ऐकून त्याच्या शरीरात जणू धर्माग्नी धगधगू लागला. असा पापी माझा वारस? कदाचित नाही. राज्यातून तात्काळ निघून जा. राजपुत्र लुंपकाला राजवाड्यातून, नगरातून हाकलण्यात आले. गृहहीन, स्नेहहीन, सन्मानहीन, सर्वांनी त्याच्यावर दरवाजे बंद केले. लुंपक आता दंडकारण्यासमान जंगलात राहत होता. दिवसा झाडांच्या फांद्यात लपत असे. रात्री चोरी, हल्ले, हिंसा हेच त्याचे नवे जग. निष्पाप प्राण्यांची हत्या त्याची दैनंदिन वृत्ती. पापाचा अंधार इतका घनदाट झाला की प्रभेचा एक किरणही त्याच्या जीवनात शिरू शकत नव्हता. जंगलात एक दिव्य पिंपळ वृक्ष होता, श्रीनारायणाला प्रिय. परंतु लुंपकाला त्या पवित्रतेचा भासही नव्हता. तो तेथेच कंठाळलेल्या जीवासारखा राहू लागला. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णदशमी. अत्यंत कडक थंडी. अंगावर वस्त्र नाही, अन्न नाही. मानवाकृतीतील दुःखाचाच पुतळा जणू. वेदना, उपासमार, निद्राभंग यामुळे लुंपक प्राणांत प्राण ठेवून बसला होता. शेवटी तो बेशुद्ध पडला. एकादशीचा दिवस आला. दुपारच्या सौरतेजनं त्याचे अर्धमृत शरीर उबले. तो क्षीणपणे उठला. भूक समुद्रासारखी उसळत होती, परंतु शिकार दिसत नव्हती. त्याची दृष्टी जमिनीवर पडलेल्या काही किरकोळ फळांवर गेली. त्यानं ती उचलली, परंतु खाण्याची शक्तीच नव्हती. तो पिंपळाखाली बसला. फळे समोर ठेवली आणि हाफत, थरथरत, डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, हे देवांनो, ही फळे तुम्हाला अर्पण करतो.
माझ्यात शक्ती नाही, पण माझा हा नतद्रष्ट प्रयत्न स्वीकारा. तो रडू लागला. दीर्घकाळ संचयलेले तामस पाप जणू त्याच्या डोळ्यांतून बाहेर पडत होते. त्याला कणभरही कल्पना नव्हती. तो दिवसभर उपाशी होता, रात्रभर जागा होता आणि आज सफळा एकादशीचे व्रत संपूर्ण पद्धतीनं त्याच्याकडून घडून गेले होते. एक क्षणाचा खरा पश्चात्ताप एक दीपकासारखा उजेड त्याच्या पापरूपी पर्वताला वितळवण्यासाठी पुरेसा ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशमंडळ चिरत एक दिव्य रथ उतरला. सूर्यासारख्या तेजानं झळाळणारा, स्वर्गीय. आकाशवाणी झाली. हे युवराज, तुझे पाप श्रीनारायणाच्या कृपेनं भस्मसात झाले आहेत. तू राज्यात परत जा. लुंपक थरथरला. आनंद, लज्जा, कृतज्ञता, वेदना, मोक्षाची चाहूल सगळ्या भावना एकत्र झाल्या. हे प्रभू, माझ्यासारख्या पाप्यालाही आश्रय? तुमची कृपा सीमा ओलांडणारी. लुंपक राजवाड्यात गेला व वडिलांसमोर नतमस्तक झाला. त्याने सर्व सांगितले. पाप, पश्चात्ताप आणि प्रभूची कृपा. राजा महिष्मान भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पुत्र, देवाची कृपा जिथे असते तिथे दोष टिकू शकत नाही. त्याने संपूर्ण राज्य लुंपकाला दिले. स्वतः वनात तप करण्यास निघून गेला. लुंपक आता धर्मशील, न्यायप्रिय राजा बनला. त्याचे कुटुंब भक्तिमय झाले. वृद्धावस्थेत त्याने राज्यपुत्राला दिले आणि वनात जाऊन कठोर तपश्चर्या केल्यावर वैष्णव परमपद प्राप्त केले. हे पार्थ, सफळा एकादशी श्रद्धेने, नियमाने केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. ही कथा वाचली किंवा ऐकली तरी राजसूय यज्ञाइतके पुण्य लाभते. अनवधानाने केलेली भक्तीही भगवंताला प्रिय असते. लुंपकासारखा पापग्रस्तही तारला गेला तर मनापासून पश्चात्ताप करणाऱ्यास कृपा कशी नाही मिळणार? सफळा एकादशी दिवशी केले जाणारे उपाय. केशर लावलेले 5 पिवळे पेढे अर्पण करा. थोडीशी चणा डाळ व हळद प्रतिकात्मक रूपाने वाहा. खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करा. पिवळं वस्त्र जसे शर्ट, टी शर्ट किंवा रुमाल श्रद्धेने अर्पण करा. पिवळी फुलं आणि केळी शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून वाहा. शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवा आणि उपलब्ध असल्यास पुष्कराजही भक्तिभावाने समर्पित करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.